नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 डिसेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात, की सायलीने सुमनला अर्जुनच्या ऑफिसला आणलेलं असतं. तिकडे काही बायका जमलेल्या असतात. त्या अर्जुनला त्यांची गाऱ्हाणी सांगत असतात. त्या म्हणतात, की "साहेब आमचे नवरे आम्हाला मारतात." क्षुल्लक कारणावरून हात पिरगळतात, केस ओढत नेतात. अर्जुन म्हणतो, "पण आता तुम्हाला कळलंय ना, की हा अन्याय सहन करायचा नाही म्हणून. आता तुम्ही त्यांची तक्रार करू शकता." अर्जुन म्हणतो, "आता तुम्ही सहन नाही करायचं. कारण जितकं तुम्ही सहन कराल, तितकंच तुमच्या नवऱ्याला हे असं वागण्याचं प्रोत्साहन देताय." हे सगळं ऐकून सुमन तिकडून बाहेर पडते. अर्जुन तिच्या मागे जातो. सायली सुमनला म्हणते, "सुमन काकू काय झालं?" सुमन काहीच म्हणत नाही. सायली म्हणते, "आपण हे आज ह्यांचं जग बघितलं. हे खरं जग आहे. ह्या बायका सुशिक्षित नसल्या तरी सुद्धा आपल्या नवऱ्याविरुद्ध आवाज उठवतायत. काही काही सुशिक्षित बायका सुद्धा नवऱ्याविरुद्ध आवाज उठवू शकत नाहीत. पण त्यांनी त्यांच्या स्वाभिमानासाठी पाऊल उचलले. त्या घाबरून नाही बसल्या. पण तुम्हाला काय झालं सुमन काकू?" ती म्हणते, "आत्तापर्यंत मी गप्प होते, पण आता नाही राहणार. मला तुला आणि अर्जुनला काहीतरी सांगायचंय." सुमन म्हणते, "गेली काही महिने ही खूप विचित्र वागतायत. आत्तापर्यंत माझा सतत अपमान करायचे सगळ्यांसमोर. पण आता तर त्यांनी माझ्या अंगावर हात उचलला. भाऊजी आणि वहिनींचा धाक होता, आत्ताही आहे. पण गेले काही महिने ते खूप विचित्र वागतायत. आता ते मला मारहाण करायला लागलेत. आणि मला असं वाटतं, की आमचा ह्यांचा 22 वर्षांपूर्वी जो ॲक्सिडेंट झाला होता त्याच्याशी काहीतरी संबंध आहे." अर्जुन म्हणतो, "काय म्हणतेस हे सुमन काकू?" "हो, कारण त्या महिपतशी ह्यांचा काहीतरी संबंध आहे. अजूनही त्यांची ओळख आहे आणि दोस्ती आहे चांगली. सतत त्यांच्याशी फोनवर बोलत असतात." आणि त्या दिवशी सुद्धा ज्यावेळी महिपतने वहिनीनं सांगितलं, की ॲक्सिडेंट त्यानेच घडवून आणलाय, त्यावेळी सुद्धा हे आमचे घरी नव्हते. ते पहाटे आले. आणि त्या दिवशी सुद्धा जेव्हा तुम्ही आलेलात केसबद्दल डिस्कस करायला, त्यावेळी सुद्धा हे खूप अस्वस्थ झाले होते आणि त्यांना जाणून घ्यायचं होतं, की तुम्ही नक्की काय बोलताय. सुमन म्हणते, "मी त्यांना किती वेळा सांगितलं, की तुम्हाला अपघाताबद्दल जे जे माहिती आहे, ते भाऊजींना सांगून टाका. गुन्हेगाराला साथ देऊ नका. भाऊजींना साथ द्या." पण ते एवढे भडकतात, महिपतबद्दल जाब विचारलं तर त्यांनी मला मारलं. अर्जुन म्हणतो, "बापरे! हे सगळं खूप शॉकिंग आहे. सुमन काकू तुम्हाला नक्की माहिती आहे, की हे सगळं घडलेलं आहे?" सुमन म्हणते, "हो, मी कितीतरी वेळा त्यांच्या फोनवर महिपतचं नाव बघितलेलं आहे." अर्जुन म्हणतो, "मग एक काम करा, तुम्हाला सगळं जे जे काही माहिती आहे आत्तापर्यंतचं ते सगळं मला डिटेलमध्ये एकदम सांगा. म्हणजे आम्हाला त्याची खूप मदत होईल." मग सुमन सगळं आत्तापर्यंत घडलेले प्रकार अर्जुनला सांगते. सुमन म्हणते, "आणि ज्या दिवशी महिपतने वहिनींना कबुली दिली, त्या दिवशी सुद्धा हे रात्री गायबच होते आणि पहाटे जेव्हा आले तेव्हा ते लंगडत होते. त्यांच्या दोन्ही पायाला दुखापत झाली होती. पण मला एकावर एक थापा मारल्या. मला तरी वाटतं त्यावेळी सुद्धा ते जंगलात होतेच." इकडे साक्षी मैपतच्या माणसाला सांगते, की "अण्णा शेवटी तुमच्याकडे होते ना? मग कुठे गायब झाले ते?" तो माणूस म्हणतो, "सरांनी आम्हाला सांगितलं होतं गाडी तयार ठेवण्यासाठी, पण ते तुळजापुरातून गायबच झाले आणि आम्हाला भेटलेच नाही नंतर." साक्षी म्हणते, "2 दिवसाची मुदत देते. त्याच्यानंतर जर ते भेटले नाहीत तर लक्षात ठेवा. जा पटकन शोधा त्यांना." इकडे अर्जुन म्हणतो, "सुमन काकू, नागराज काका तुमच्याशी जसे वागतात ना त्याची शिक्षा त्याला व्हायलाच पाहिजे." आणि तो प्रचंड चिडतो. सायली म्हणते, "अहो चिडून काय होणार आहे? त्यांचा त्रास काय कमी होणार आहे का? त्यापेक्षा सुमन काकूंना नागराजशी कसं डील करायचं हे शिकवायला पाहिजे. सुमन काकू, तुम्हाला आता हिंमत दाखवायला पाहिजे. जोपर्यंत त्यांना असं वाटतंय की तुम्ही सगळं सहन करणार तोपर्यंत ते तुम्हाला त्रास देतच राहणार. आता तुम्हाला प्रतिकार करायचा आहे, पण मारामारी नाही करायची. त्यांना तुमच्या वागण्यातून आणि त्यांच्या नजरेतूनच दाखवून द्यायचं की हे सगळं जे काही चाललंय ते तुम्हाला अजिबात चालणार नाही. जेवढं थंडपणे रिएक्शन देता येईल तेवढं द्यायचं. म्हणजे तेच गोंधळात पडतील, की हे नवीन सुमनशी कसं वागायचं मी?" इकडे आपल्याला दाखवतात, की नागराज त्याच्या घराच्या किचनमध्ये आलेला असतो. तो त्या दुधाच्या एका ग्लासमध्ये कसली तरी पावडर मिक्स करतो. नागराज म्हणतो, "आता हे दूध पिऊन गप्प झोपायचं. म्हणजे तू रात्रभर झोपशील आणि मी नागराजकडे जायला मोकळा." तेवढ्यात तिकडे सुमन येते. सुमनला तो विचारतो, "दादाकडे गेली होतीस?" सुमन काहीही न बोलता तिकडून निघून जाते. नंतर आपल्याला दाखवतात, की सायली आणि अर्जुन घरी येतात. सायली कल्पनाला विचारते, की "प्रिया आली आहे का हो?" कल्पना म्हणते, "अगं आली काय, ती घरातच नाहीये."
सायली विचार करते की आता प्रियाचं माग काढायलाच लागेल. ती इतका वेळ बाहेर काय करते हे समजायला पाहिजे. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अश्विन मालदीवची ट्रिप बुक करतो प्रियासाठी आणि प्लेनचे तिकीट्स तिच्या हातात देतो. प्रिया भयंकर चिडते आणि म्हणते, "मी जाणार नाहीये. मला कामं आहेत दुसरी" आणि तिकडून निघून जाते. सायली म्हणते, "मालदीवची ट्रिप तिने कॅन्सल केली असं होऊच शकत नाही." अर्जुन म्हणतो, "मला नागराज काकांचा माग आता काढायलाच हवा." मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.